नमः हरे नमः। धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भुवरी, भासे जना भुवरी, दीक्षा देऊन जो जगतिया, दीक्षा देऊन जो जगतिया, बद्धास हो उद्धरी, बद्धास हो उद्धरी, वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा, व्यासा प्रति भासला, व्यासा प्रति भासला, तो हा गुरु श्री जनार्दन असा, तो हा गुरु श्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला, पाटांगणी सद्गुरुनाथ महाराज की जय। हरे नमः। विदुरोवाच अंतर्हिते भगवती ब्रह्मालोक पितामहा, प्रजा ससर्ज कतिधा दैहिकीर्मानशीर्विभुः। भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले। शुकाचार्य राजा परीक्षितीला सूत शौनकादिकाला सांगतात आणि इकडे विदुर आणि मैत्रेय यांचा संवाद सुरू झालेला आहे। तेव्हा विदुरांनी प्रश्न उपस्थित केला, महाराज ब्रह्मदेवाला भगवंतांनी आशीर्वाद दिला आणि सृष्टी निर्माण करण्याची आज्ञा दिली, त्यानंतर ब्रह्मदेवांनी ही सृष्टी कशी निर्माण केली, किती प्रकारची निर्माण केली, त्यामध्ये मानसिक सृष्टी कोणती, दैहिक सृष्टी कोणती, ते आम्हाला सांगा आणि माझ्या मनातला संशय दूर करा। असं म्हटल्यानंतर इकडे सूत शौनकादिकाला सांगतात। असं म्हटल्यानंतर विदुराच्या या प्रश्नावर मैत्रेय बोलू लागले। मैत्रेय उवाच विरिंचोपि तथा चक्रे दिव्यम वर्ष शतं तपाः। त्यानंतर ब्रह्मदेवांनी 100 वर्ष शतं तपाः, दिव्य वर्ष, दिव्य वर्ष म्हणजे देवांचे 100 वर्ष, आपलं 1 वर्ष म्हणजे देवाचा 1 दिवस, याप्रमाणे ही कालगणना आहे। यानुसार देवांचे 100 वर्ष त्यांनी तपश्चर्या केली आणि भगवंताचा आशीर्वाद प्राप्त झाल्यानंतरही पुन्हा तपश्चर्या करून त्यांनी ही सृष्टी निर्माण करायला प्रारंभ केला। ही सृष्टी निर्माण करताना पद्ममंभश्च तत्काल कृतवीर्येण कंपितम। पहिल्यांदा काय झालं, ही सृष्टी कशी निर्माण झाली याचं खूप शास्त्रीय विवेचन वैज्ञानिक पद्धतीने या ठिकाणी भागवतकारांनी केलेलं आहे। आपल्याला ही पुराणाची भाषा ही लक्षात आली म्हणजे यातली शास्त्रीयता लक्षात येईल। आणि हे मुद्दाम या ठिकाणी सांगतो की आता नव्या दृष्टिकोनातून आपण सगळ्या पुराणांचा अभ्यास केला पाहिजे। कालच बातम्यांमध्ये वृत्तामध्ये सांगण्यात आलं की आपल्या आता नवीन शिक्षण व्यवस्थेमध्ये प्राचीन काळामधले वेद, उपनिषद आणि पुराण यांच्यामध्ये जे विज्ञान आहे त्या विज्ञानाचा अभ्यास आता नव्याने विद्यार्थ्यांना करण्यासाठी अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे। आणि त्यामध्ये प्रामुख्याने नारद पुराण जे आहे त्या नारद पुराणामध्ये अनेक प्रयोगाचे वर्णन आलेले आहेत, त्याप्रमाणे गणिताचे संदर्भ आलेले आहेत। तेव्हा हे गणित कशा प्रकारचे आहेत, वैदिक गणित कशा प्रकारचं आहे, वैदिक गणित किती सूक्ष्म आहे, त्यामध्ये सूत्र व्यवस्था कोणती आहे, कोणकोणते सूत्र त्यांनी वापरलेत, आज आपण ज्याला पायचा सिद्धांत म्हणतो तो पूर्वीच आपल्याला शुल्ब सूत्र नावाने वेदामध्ये आलेला दिसतो। तेव्हा अशा अनेक संदर्भ आहेत की ज्यामध्ये आपल्याला वैदिक काळामध्ये त्याचप्रमाणे उपनिषद काळामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण प्रगती केलेली होती, पण आपण या पुराणातले वांगे पुराणात ठेवा असं म्हणून पुराणाकडे दुर्लक्ष केलं आणि त्यातलं वैज्ञानिकता बाजूला ठेवली। तेव्हा आता नव्याने आपल्याला हे विज्ञान यातून शोधून काढायचे। तेव्हा विश्व कसं निर्माण झालं, आजही विज्ञानाला उत्तर देता आलेलं नाही। विश्व निर्माण कसं झालं, विज्ञान फक्त म्हणतं की काही नाही, अणुस्फोट झाला आणि हे विश्व निर्माण झालं। पण हा स्फोट कसा झाला, कधी झाला, त्याचं स्वरूप काय होतं याचं विवरण आज विज्ञानाला करता आलेलं नाही। म्हणून अणुस्फोट सिद्धांत हा तसा आज आपण मानला तरी सुद्धा पुराणांनी तो मानलेला नाहीये। पुराणांच्या संदर्भात असं आहे की पहिल्यांदा काय झालं, पद्ममंभश्च तत्काल, काळाने प्रवेश केला आणि काळाने प्रवेश केल्याबरोबर तिथे पाणी हललं, पाणी हल्ल्याबरोबर कमळ हल्लं, तद्वीर्येण कंपितम, त्याच्या शक्तीनं हे कंपित झालं। कोणतं, काय,
कमळ कंपित झालं, पाणी कंपित झालं. हे लोकपद्म आहे असं कल्पना केलेली आहे. ज्याप्रमाणे ते म्हणतात की हे या पुरुष सूक्ताच्या संदर्भात जे विवरण वैज्ञानिक पद्धतीने करण्यात येतं त्याचं मी थोडक्यात या ठिकाणी उल्लेखन करतो की ज्याच्यापासून हे आकाश झालं, ज्या भगवंतापासून पहिल्यांदा माया, महत्त्व, महत्त्वातून अहंकार आणि अहंकारातून आकाश, अशा पद्धतीची ही निर्मिती आहे. आता तुम्ही म्हणाल हे आम्हाला दिसत नाही, पण दिसत जरी नसलं तरी सूक्ष्म स्वरूपामध्ये त्याचं अस्तित्व आपल्याला मानावं लागतं. मग हे आकाश नंतर तो तेजोमय झाला आणि मग विघटन सुरू झालं. विघटित स्वरूप, विघटित म्हणजे त्यात ज्या मूळ एकत्र होतं, जे साम्यावस्थेमध्ये होतं त्याचं विघटन होत गेलं, त्यात बदल होत गेला. विघटन किंवा ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विकेंद्रीकरण ज्याला आपण म्हणू. मग त्या विघटनामध्ये काय काय निर्माण झालं, भूमी वगैरे इत्यादी गोष्टींचा जन्म झाला. सृष्टी विकासाचा सिद्धांत यामध्ये सांगण्यात आलेला आहे. सृष्टीचं तत्व काय हे तत्वज्ञान मांडणारं हे सूक्त आहे. सृष्टी निर्मिती झाली तेव्हा वैज्ञानिक भाषा अशी सांगते की सृष्टी निर्माण झाली तेव्हा ती स्पेस रहित होती. आता नव्या भाषेत सांगितलं पाहिजे, स्पेस नव्हती म्हणजे अवकाश नव्हतं, स्पेस रहित ही सृष्टी होती. त्यानंतर उष्णगोल यांनी स्पेस निर्माण केला आणि मग ही सृष्टीचं विघटन व्हायला सुरुवात झाली. त्यातून अग्नी रूपांतरित झाला. विघटन म्हणजे काय? रूपांतर. विघटन शब्द आपल्याला जरी अयोग्य वाटला तरी रूपांतर म्हणा. म्हणजे अग्नीचं रूपांतर राखेमध्ये झालं. हे बरोबर आहे का नाही? हो बरोबर आहे. अग्नी शेवटी राखेत रूपांतरित होतो. आणि राख कशात रूपांतरित होते? तर कार्बनमध्ये, कार्बनमध्ये रूपांतरित होते. कार्बन नष्ट होत नाही, तो तसाच शिल्लक राहतो. त्याप्रमाणे तो आपल्याला दिसत नाही, वायू रूपाने असतो. तसं उष्णगोल याने स्पेस निर्माण केला आणि नंतर त्याचं विघटन झालं, अग्नीमध्ये रूपांतर झालं. मग भूमी, सूर्य, जल, देव, मनुष्य इत्यादी सगळं निर्माण झालं. स्वर्ग, अंतरिक्ष निर्माण झालं. ऋग्वेदाने असं अभ्यासकांनी, शास्त्रज्ञांनी, मोठमोठ्या विद्वानांनी असं सांगितलंय, जयंत नारळीकरांच्या सारख्यांनी किंवा विजय भटकरांच्या सारख्या तत्वज्ञानाने असं सांगितलंय की ऋग्वेदाने कोल्ड युनिव्हर्स थिअरी मांडलेली आहे. ही कोल्ड युनिव्हर्स थिअरी म्हणजे आधी विश्व थंड स्वरूपामध्ये गोळा होता, याला म्हणतात कोल्ड युनिव्हर्स थिअरी. ही पुराणांनी मांडली आणि त्या पुराणांनी मांडलेल्या गोष्टीचा आपण विचार करतो आहोत. पहिल्यांदा काय झालं तर ते म्हणे पद्म जे आहे ते थरथर थरथर कापू लागलं. का? वारं सुटलं. वारं का सुटलं? काळ निर्माण झाला. भगवंतांनी काळाकडे पाहिलं आणि काळाची सुरुवात झाली. आता तुम्ही म्हणाल हे काळ काय प्रकार आहे? काळ म्हणजे वस्तूतलं परिवर्तन म्हणजे काळ. काळ हा अदृश्य आहे पण परिणामाने आपल्याला दिसतो. विश्वं वै ब्रह्मतन्मात्रं स्थितं विष्णू मायया ईश्वरेण परिच्छन्नं कालेन व्यक्तमूर्तीना. हा काळ भगवंतांनी त्याच्याकडे पाहिल्याबरोबर तो वेगवेगळ्या रूपात प्रगट झाला. आता ही भाषा लवकर कळत नाही म्हणून सांगावं लागतं की जसं जुन्या काळामध्ये एक रीळ असायची. रीळ आपण सिनेमा बघायला गेलो म्हणजे रीळ असायची आणि ही रीळ ते लावायची. मग आपल्याला तो सिनेमा, आता सिनेमा काही एक रूप नाहीये, तिथं रीळ आहे. रीळ म्हणजे एक रिबीन आहे. समजा एक त्या ठिकाणी एक पट आहे आणि या पटावर ठिकठिकाणी चित्र आहेत. पटावर चित्र आहेत, संवाद आहेत, सगळे. आणि मग ते आपण पाहतो. एका पुढे एक, एका पुढे एक, एका पुढे एक हे संवाद चालू राहतात, हे चित्र चालू राहतं. तुम्ही जर म्हटलात आम्हाला पुन्हा पहिलं बघू द्या तर नाही, त्याला पुन्हा रीळ लावावी लागते. मग पुन्हा मध्यंतराच्या वेळेला रीळ खंडित व्हायची, मग पुन्हा रीळ जोडायचे आणि पुन्हा सिनेमा सुरू व्हायचा. हे आपण अनेकदा अनुभवलेलं आहे. याचा अर्थ असा की जसं रीळ आहे, एक पट आहे, त्या पटावर ठिकठिकाणी चित्र आहेत, भाषा आहे, संवाद आहे, हे सगळं आहे. त्या पटावर आहे का नाही? आहे. मग
ते जसं कालानुक्रमाने समोर येत राहतं, तसं भगवंतानी जेव्हा आपल्याला निर्माण केलं तेव्हा तो आपल्या जीवनाचा पट त्यांनी तयारच करून टाकलाय. एक 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 पुढं आपण म्हणतो आपल्या जीवनात अशा घटना घडल्या, आपल्याला पत्ताच नाही. अहो ते आधीच लिहिलेले आहेत, त्या आधीच प्रिंट केल्यात. भगवंतानी या जीवनातल्या घटना आधीच तिथे मुद्रित केल्यात. ते म्हण का कशा मुद्रित केल्या? अहो तुमच्या कर्माने, तुम्हीच तुमच्या कर्माने पुढे होणाऱ्या घटना मुद्रित केल्या आणि तुम्हाला जसा सिनेमा पट असा पुढे 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 चालत राहतो आणि मग उलगडतो, तसं आपल्याला एखाद्या कथेमध्ये जसं एखाद्या घटना गुंत्याच्या स्वरूपात मांडलेल्या असतात आणि कथाकार त्याच्या पुढे 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 लिहित राहतो किंवा पटामध्ये आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपात दिसतात. त्याप्रमाणे हा चित्रपट जसा असावा किंवा बोलपट जसा असावा, त्याप्रमाणे या आपल्या जीवनामध्ये सुद्धा एक पट आहे. काळ म्हणजे एक पट आहे, म्हणून त्याला कालपट असा शब्द आपण वापरतो. पट म्हणजे एक तुकडा आहे. कशाचा? कपड्याचा तुकडा म्हणजे पट. आपलं जीवन म्हणजे सुद्धा कपड्याचा तुकडाच आहे. हे विश्वाचं संचलन सुद्धा कपड्याचा तुकडाच आहे. आणि त्यावर भगवंतानी तो काळ तेव्हा निर्माण झाला आणि काळ निर्माण झाला की ही सुरुवात झाली. म्हणून ते म्हणतात ईश्वरेण परिच्छिन्नम. काळ तसा अपरिच्छिन्न आहे. अपरिच्छिन्न म्हणजे अपरिच्छिन्न याचा अर्थ असा की अखंडित आहे. अपरिच्छिन्न म्हणजे अखंडित. अखंडित म्हणजे आता पहा, काल रविवार, आज सोमवार, उद्या मंगळवार. आता इथं खंड कुठे आहे का? खंड कुठेच नाही. आपल्याला हे सातत्य दिसतं. खंड म्हणजे काय? अखंड म्हणजे सातत्य, कंटिन्युटी. ही कंटिन्युटी आहे. भगवंतानी तो काळ, काल, आज आणि उद्या या 3 रूपामध्ये मांडला. तो काळ एकच आहे, काळात फरक नाही, काळ एकच आहे. पण तो काल, आज आणि उद्या या रूपात मांडला म्हणजे त्याला 3 खंड झाले. कोणते? भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. मग काळाचा विचार केला तर एकच आहे हो काळ. भूतकाळ म्हणजे कोणता? जसं तुम्ही सिनेमातले ते चित्रपट पाहता किंवा तो जो पट असतो सिनेमामधला, तो चित्रपटाची रीळ असते. रीळची सुरुवात झाली म्हणजे झाला भूतकाळ. रीळ आपण पाहतोय तो झाला वर्तमान काळ आणि पुढे काय येणार आहे ते आपल्याला माहित नाही, तो झाला भविष्यकाळ. म्हणजे एकाच पटावर जसं रीळ सुरुवात, मध्य आणि शेवट आहे सिनेमाचा, त्याप्रमाणे या विश्वाची सुरुवात, मध्य आणि शेवट एकाच पटावर आहे. ज्या वेळेला उत्पन्न झालं विश्व त्याच वेळेला विश्वाचा अंत ठरलेला आहे, त्याच वेळेला ठरलाय. ज्या वेळेला तुम्ही जन्माला आले त्याच वेळेला तुमचा अंत ठरलेला आहे. ज्या वेळेला तुम्ही जन्माला येता ते म्हणतात जन्माला येताना 5 गोष्टी ठरलेल्या आहेत. कोणत्या? ते म्हणतात गर्भकाळीच या 5 गोष्टी निश्चित होतात. भामतीकार म्हणतात आयु कर्मच वित्तंच विद्या निधनमेवच. आयु, तुम्हाला किती आयुष्य आहे. आपण म्हणतो कसं काय अचानक गेला? अचानक कशा जाईल? ठरलेलंच होतं. म्हणून जन्मतःच तुमच्यामध्ये तेवढं फीड केलेलं आहे. नव्या भाषेत सांगायचं तर आपण कॉम्प्युटरला फीड करतो ना, जेवढं फीड करतो तेवढंच कॉम्प्युटर सांगतो. जर फीड केलेलं नसेल तर कॉम्प्युटरला सांगता येत नाही. तुम्ही एखादी गोष्ट विचारून बघा, ते म्हणतात नाही, उत्तर नाही. का? अहो ते ज्यांनी फीड केलं त्यालाच माहित नाही. मग कॉम्प्युटर नव्याने काय सांगणार आहे? कॉम्प्युटर म्हणजे काय? ब्रह्मदेव आहे काय? कॉम्प्युटर ब्रह्मदेव नाही. तो जरी माणसाने निर्माण केला असला तरी माणसाच्या बुद्धीच्या बाहेर तो काम नाही करू शकत. म्हणून आधी काय ठरलंय? आयु, तुमचं आयुष्य ठरलेलं आहे. कर्मच, तुम्ही काय कर्म करणार आहेत हे ठरलेलं आहे. वित्तंच, तुम्हाला किती पैसा मिळणार, तुम्ही किती धावधाव करा, तुम्हाला जेवढा मिळणार तेवढाच मिळणार आहे. आपण म्हणतो ना नसीब से पहले और नसीब से ज्यादा किसी को कुछ भी मिलने वाला नहीं है. माणसाला नशिबापेक्षा जास्त आणि नशिबाच्या बाहेरचं काही मिळत नसतं. नशिबाच्या आधी सुद्धा मिळत नाही, नशिबापेक्षा जास्तही मिळत नाही. म्हणून वित्तंच विद्या निधनमेवच. विद्या, आपल्याला प्राप्त होणारी विद्या सुद्धा दैवात ठरलेलीच आहे. तुम्ही म्हणाल मला असं दैवात होतं, मी असं असं करणार होतो, पण चुकून एक
परिवर्तन झालं, बदल झाला आणि मला हे करावं लागलं. ते म्हणे तसं काही नाही, ते ठरलेलंच आहे. तुम्ही काय करायचं, तुम्ही कोणती ज्ञान मिळवायचं हे ठरलंय, किती ज्ञान मिळवायचं हे आधीच जन्मतःच ठरलेलं आहे. आणि निधनमेवच, तुमचा मृत्यू देखील ठरलेला आहे. याप्रमाणे ते म्हणतात पंचत्वेत आणि सृजंती गर्भस्थेषुच देहिना. भामतीकार म्हणतात त्यांच्या ग्रंथामध्ये की हे 5 गोष्टी ठरलेल्या आहेत. तेव्हा आता विश्वाच्या संदर्भात सुद्धा या 5 गोष्टी ठरलेल्या आहेत. विश्व निर्माण, विश्वाचं पालन आणि विश्वाचा संहार हा ठरलेला आहे. मग भगवंतांनी काय केलं, या काळाकडे पाहिलं आणि काळाचे 3 भाग केले. कोणते भाग केले? भविष्यकाळ, वर्तमान काळ, भूतकाळ. पूर्वी काळ सगळा एकच होता, भूत भविष्य वर्तमान नव्हतं. पण भगवंतांनी त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला 3 विभागामध्ये विभागलं. ईश्वरेण परिच्छिन्नम असं म्हटलंय. भगवंतांनी त्यामध्ये 3 विभाग केले. कालेना व्यक्त मूर्तीना यथा दानीम तथाग्रेच पश्चादेप्यदृशम. आणि याप्रमाणे आता प्राकृतिक सर्ग निर्माण केला. हा प्राकृतिक सर्ग म्हणजे प्राकृतिक शब्दाचा अर्थ प्रकृतीने. प्रकृती म्हणजे माया, भगवंताची इच्छाशक्ती म्हणजे प्रकृती. या प्रकृतीने 6 प्रकारच्या सृष्टी निर्माण केल्या. कोणत्या सृष्टी निर्माण केल्या? ते म्हणतात काळाने. काळ हा अदृश्य वस्तूचं परिवर्तन काळ सांगतो. भगवंताच्या पासून पहिल्यांदा मायेने काळ निर्माण केला. काळ निर्माण झाला की जग निर्माण झालं. आपण एखादा मुलगा जन्माला आल्याबरोबर आपण म्हणतो 1 दिवसाचा आहे, 2 दिवसाचा आहे, महिन्याचा आहे, वर्षाचा आहे. कधीपासून मोजला हो? जन्माला आला तेव्हापासून. पण त्याच्या आधी 9 महिने तो गर्भातच होता ना? नाही. मग आपण गोष्ट कोणती गृहीत धरतो? तो प्रसूत झाल्याबरोबर वेळ काय होती. कारण जोपर्यंत तो गर्भात होता तोपर्यंत या सृष्टीची त्याचा संबंध नव्हता. मग आपण तो काळ धरला की नाही? कधी धरला? जन्माला आल्यानंतर. म्हणून काळ कधी सुरू होतो? तुमच्या कोणत्याही गोष्टीच्या प्रारंभाला काळ असं म्हणतात. आणि त्या काळाने हळूहळू परिवर्तन होत जातं. तो काळाचा परिणाम आहे. म्हणून काळ हा परिणाम रूपामध्ये आपल्याला दिसतो. याप्रमाणे पहिल्यांदा त्यांनी 6 असे सर्ग, 6 प्रकार प्राकृतिक आणि 3 प्रकार वैकृतिक. प्राकृतिक म्हणजे प्रकृतीने निर्माण केलेले, म्हणजे मायेने निर्माण केलेले 6 सर्ग. सर्ग म्हणजे निर्मिती. श्रु शब्द आहे, मूळ श्रु धातू आहे, तेव्हा श्रु म्हणजे निर्मिती. मग कोणती निर्मिती पहिल्यांदा केली? तर महता सर्गो. पहिल्यांदा महत्तत्व निर्माण झालं. पहिल्यांदा महत्तत्व मायेने निर्माण केलं. महत्तत्व निर्माण झालं, त्यातून काय झालं? गुण वैषम्य महात्मना. गुण वैषम्य. आधी भगवंताच्या शरीरात सगळं एक होतं, सगळं एक, काही भेद नाही. मग गुणवैषम्य. गुणवैषम्य म्हणजे सत्व, रज आणि तम हे 3 गुण समान होते. आता यासाठी मला थोडं वेगळं उदाहरण द्यावं लागेल. जेव्हा तुम्ही म्हणता की मी स्वस्थ आहे, मी आरोग्य संपन्न आहे. कधी कधी म्हणता आरोग्य संपन्न आहे? जेव्हा आपले वात, पित्त आणि कफ, इथे 3च आहे. वात, पित्त आणि कफ हे जेव्हा समान असतं तेव्हा आपण म्हणतो की मी आरोग्य संपन्न आहे. का हो? चलन वलन व्यवस्थित आहे म्हणजे वात व्यवस्थित आहे. आपलं खाणं पिणं, आपलं मलनिस्सारण हे व्यवस्थित आहे म्हणजे वात व्यवस्थित आहे. त्याचप्रमाणे आपला कफ, आपल्याला खोकला नाही, पडसं नाही, काही नाही, आपलं व्यवस्थित पचन चालू आहे म्हणजे कफ व्यवस्थित आहे. आणि पित्त, हे पित्त पचन, त्याचप्रमाणे स्वेदन हे व्यवस्थित चालू आहे म्हणून पित्त व्यवस्थित आहे. आणि म्हणून आपण आरोग्य संपन्न आहोत, निरोगी आहोत. म्हणजे साम्यावस्था असली की निरोगी पण आहे. आणि याच्यात बदल झाला थोडा, गुणवैषम्य. काय झालं? काय नाही, पडसं चाललं. काय झालं इथं काय झालं? इथं कफाचं प्रमाण वाढलं, झालं ना गुणवैषम्य. काय म्हणले? थरथर थरथरच व्हायला लागला, हात थरथरच कापू लागला. काय झालं? ते म्हणतात वात वाढला, वाताचा परिणाम झाला. त्यामुळं मग त्यातून मग काही होऊ शकतं माणसाला. वात
निर्माण झाला की अर्धांग वायू कशातून होतो? वातातूनच होतो. त्याप्रमाणे माणसाला धनुर्वात झाला. कशामुळे झाला? वाताचं प्रमाण वाढलं, वात विकृत झाला, म्हणून वैषम्य, गुणवैषम्य. काही नाही, जळजळच व्हायला छातीत, पित्त वाढलं, डोकं दुखायलं, पित्त वाढलं, म्हणजे गुणवैषम्य, गुणामध्ये बदल झाला. कोणता बदल झाला? वात, पित्त आणि कफ हे जे समान होते त्यात बदल झाला. बदल झाला की काय झालं? हा बदल झाल्याबरोबर रोग निर्माण झाला. म्हणून जग निर्माण होणं ही विकृती आहे. भगवंताच्या स्वरूपात सगळी प्रकृती आहे आणि जन्म झाला विश्वाचा की इथून बदल व्हायला सुरुवात झाली. आणि बदल म्हणजेच परिवर्तन. परिवर्तन हे काळाने होतं. त्याप्रमाणे ते असं गुणवैषम्याने होतं. हा गुणवैषम्य जसं इकडे आपल्या शरीरात आहे तसं विश्वामध्ये पाहायचं. मग इथे गुणवैषम्य कोणतं आहे? तर सत्व, रज आणि तम हे गुणवैषम्य. तमोगुण, सत्वगुण आणि रजोगुण हे जेव्हा समान असतात तेव्हा भगवंताच्या शरीरामध्ये एकरूप असतात. त्याला साम्यावस्था म्हणतात. पाणी शांत आहे, थंड पाणी, अहो असं वाटतं की आरसाचे जणू काही, म्हणून आपण म्हणतो आरस पाणी. हे आरस पाणी, शांत पाणी, कुठेही त्याच्यावर लाट नाही, हे झालं साम्यावस्था. पण आपण खडा टाकला की लाट निर्माण झाली, हल्लं पाणी, काय झालं? गुणवैषम्य झालं, बदल झाला. हा बदल हा जसा होतो तसा भगवंताची इच्छा झाल्याबरोबर बदल झाला. आधी भगवंताची इच्छा नव्हती तेव्हा सगळं समान होतं. इच्छा निर्माण झाली की माया समोर आली. काय महाराज, काय काम आहे? मग ते म्हणतात सृष्टी निर्माण कर. असं म्हणल्याबरोबर माया भगवंताच्या साह्याने पहिल्यांदा महत्त्व निर्माण करते. आणि महत्त्व म्हणजे अहंकार. विश्वात्मक दृष्टिकोनातून महत्त्व हा अहंकार आहे. आपल्या दृष्टिकोनातून मीपणा आहे. हो, मीपणा आला की सत्वरज तमात बदल होतो. अहंकार आल्याबरोबर गुणवैषम्य झालं. आणि मग हा पहिला सर्ग म्हणतात त्याला. पहिली निर्मिती कोणती आहे? अहंकार. ही पहिली निर्मिती आहे. दुसरी निर्मिती आज, त्यानंतर द्वितीय सहमो यत्र, त्यानंतर दुसरी जी निर्मिती आहे द्रव्य ज्ञान क्रियोदया. मग द्रव्य, ज्ञान आणि क्रिया, ज्याला आपण काय म्हणतो अवयव निर्माण झाले, अवयवाच्या देवता निर्माण झाल्या, म्हणजे क्रियाशक्ती, ज्ञानशक्ती आणि इच्छाशक्ती, ह्या तीन शक्ती यातून निर्माण झाल्या. हा दुसरा सर्ग आपण म्हणतो. त्यानंतर ते म्हणतात अहंकार निर्माण झाल्याबरोबर ज्ञान, कर्म आणि द्रव्य म्हणजे इच्छा, ज्ञान आणि क्रिया ह्या निर्माण झाल्या. तिसऱ्यामध्ये भूत पंचक निर्माण झालं, म्हणजे पंचमहाभूत निर्माण झाले. हा तिसरा सर्ग आहे. मायेचे 6 सर्ग पहिल्यांदा सांगतायत आणि मग विसर्ग सांगतील, किंवा नंतर प्राकृतिक सर्ग सांगितल्यावर वैकृतिक सर्ग सांगतील. तर पहिल्यांदा 6 मायेचे सर्ग आहेत, त्याला प्राकृतिक सर्ग म्हणतात. तो आहे पहिल्यांदा महत्त्व. त्या महत्त्वातून गुणवैषम्य झालं. दुसरा द्रव्य, ज्ञान आणि क्रिया निर्माण झाली. तिसऱ्यांदा भूत सर्ग निर्माण झाला, म्हणजे पंचमहाभूत झाले, पंचतन्मात्रा झाल्या. चौथा मग इंद्रिय निर्माण झाले, इंद्रियाला ज्ञान निर्माण झालं. पाचवं मन निर्माण झालं, तन मनोसृजत. पाचव्या दृष्टीवर हा देवसर्ग आहे. मन निर्माण झालं, तो सात्विक अहंकारातून निर्माण होतं. मन हे सात्विक अहंकाराची निर्मिती आहे. त्यानंतर अविद्या निर्माण झाली, तम बुद्धी निर्माण झाली. यामध्ये तमिश्र, अंधतामिश्र, तम, मोह आणि महामोह अशा त्याच्या 5 वृत्ती आहेत. 6वी अविद्या, आणि हीच आपल्याला बाधक आहे. अविद्याच बाधक आहे, ती मायेने निर्माण केलेली आहे. मायेची निर्मिती आहे ती. आणि अविद्येतून काय निर्माण होतं? तमिश्र, अंधतामिश्र, तम, मोह आणि महामोह ह्या 5 गोष्टी निर्माण होतात. त्यानंतर आता वैकृतिक सर्ग सांगतात. आधी प्राकृतिक सांगितला म्हणजे मायेची निर्मिती. आता वैकृतिक. वैकृतिक म्हणजे मायेने निर्माण केलेल्या ज्या वस्तू आहेत तिच्यापासून निर्मिती. आधी समजा दूध आहे, मग दुधाचं दही झालं, दुधाचं दही झालं. मग दह्याचं आपण ताक केलं, म्हणजे आता दह्यापासून निर्मिती सुरू झाली. आधी दुधापासून होती, मग आता दह्यापासून झाली. मग त्याचं लोणी झालं, मग त्याचं आपण तूप केलं. हे सगळं नंतर एकातून दुसरं, दुसऱ्यातून तिसरं हे जसं होत राहतं याला वैकृतिक असं म्हणतात. तेव्हा अशा विकारातून पुढे 6 प्रकार
पुढे 3 प्रकारच्या सृष्टी निर्माण झाल्या. या 3 प्रकारच्या सृष्टी कोणत्या? ते म्हणतात 6 प्रकारचे वृक्ष. आता किती सूक्ष्म विवरण केलंय हे पाहायला पाहिजे. 6 प्रकारचे वृक्ष कोणते? ते म्हणतात साल, त्वचा ज्यांची जाड आहे असे वेळूसारखे 6 प्रकारचे वृक्ष आहेत. कधी आपण विचार केला का वृक्ष किती प्रकारचे आहेत? भागवतकारांनी इतकं सूक्ष्म विवरण केलंय. ते म्हणतात ज्याची साल किंवा त्वचा जाड आहे, कठीण आहे असे वेळू सारखे वृक्ष. त्यानंतर अंतस्पर्शाविशेषेण. आज आम्ही जगदीश बाबूंनी सांगितलं की झाडांना प्राण असतो. जगदीशचंद्र बोस यांनी सांगितलं की झाडांना प्राण असतो. हे त्यांनी सांगितलं, हे गोष्ट चांगली झाली. पण भागवतात सुद्धा त्याचं वर्णन आहे की या वनस्पतींना स्पर्शो विशेषण, त्यांना स्पर्श कळतो म्हणजे त्यांना ज्ञान आहे. का खांडावया घावो घाली, का लावणी जेणे केली. एखादा हातात कुऱ्हाड घेऊन मारायला आला तर झाडाला कळतं आपल्याला मारायला आलाय, पण त्यांना बोलता येत नाही बिचाऱ्यांना. आणि कुणी जर पाणी घालत असेल, त्याच्यावर हात फिरवत असेल, त्याला वाढवत असेल तर कळतं आपल्यावर माया करतो बरं का. त्या झाडांना कळतं, फक्त बोलता येत नाही, त्यांना भाषा नाही. म्हणून ते म्हणतात असे अंतस्पर्शाविशेषणा, अंतस्पर्शा आत कळतं त्यांना, जाणीव आहे त्यांना, म्हणून जाणीव असलेले. त्यानंतर तिरश्चाम अष्टम सर्गो, हे 6 प्रकारचे झाडं. मग त्यामध्ये वनस्पती, औषधी, लता, त्वक्सार, विरुध आणि द्रुम. प्रत्येकाचे अर्थ वेगळे, वनस्पती वेगळे आहेत. या वनस्पती आपण आयुर्वेदामध्ये वापरतो, अनेक वनस्पतींचा उपयोग. औषधी वनस्पती. त्यानंतर लता, दुसऱ्यांच्या साह्याने उभ्या राहणाऱ्या लता. त्वक्सार, त्वक्सार शब्द वापरलाय कशाला? वेळूला, की ज्यांची साल कठीण आहे त्याला म्हणतात त्वक्सार. त्यानंतर विरुध म्हणजे हे ज्याला आपण झुडपं म्हणतो, झुडपं, ते विरुध. आणि द्रुमई, मोठमोठे झाड. मग ते वटाचे, आंब्याचे, पिंपळाचे, हे फरक आहे ना. 6 प्रकारच्या वनस्पती आहेत. त्यानंतर हे वनस्पती यांचं मुळं खाली असतात, वाढ वरती होते. यांना जरी ज्ञानशक्ती नसली तरी स्पर्शाचा अनुभव ते करतात. आणि त्यांना पादप असा शब्द माऊलींनी वापरलाय, तो संस्कृत मधला आहे. पादप, पाद म्हणजे पाय आणि प म्हणजे पिणारे. जे पायाने पाणी पितात त्यांना पादप असं म्हणतात. आपण तोंडाने पाणी पितो, वनस्पती पायाने म्हणजे मुळाने पाणी पितात. मुळाच्या द्वारे त्या पाणी किंवा ज्या काही त्यामधलं सत्व आहे ते ग्रहण करतात, म्हणून त्यांना पादप असं नाव आहे. त्यानंतर पुढे अविदो भूरित तमसो. त्यानंतर हे 6 प्रकारचे वृक्ष वनस्पती झाल्यावर 8 प्रकारच्या तिर्यक योनी. तिर्यक योनी म्हणजे पक्षी. तिर्यक म्हणजे जे कशा पद्धतीने वावरतात त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. की ज्यांना काळाचं ज्ञान नसतं, काळाचं ज्ञान पक्ष्यांना नसतं, म्हणजे किती काळ झाला हे त्यांना कळत नाही, काळाचं ज्ञान नसतं. मग त्यांना मात्र तमोगुण जास्त असलो आणि खाणं पिणं त्याचप्रमाणे झोपणं हे त्यांना कळतं. वास घेऊन त्या वस्तूचं ज्ञान घेतात. आणि तिरश्चाष्टम असे 8 प्रकारच्या 28 प्रकारचे हे पक्षी आहेत. 28 प्रकार आहेत त्यांचे. वेगवेगळ्या प्रकारच्या 28 पक्ष्यांचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर पुढे पशु पक्ष्यांचं वर्णन करताना ते म्हणतात की पशुही त्याच्यात आले आणि पक्षी त्यामध्ये आले. तिरश्चाम अष्टम सर्ग सोष्टाविंशत् विधो मताः अविदो भूरितमसो घ्राणज्ञा हृदयवेदिनः. हृदयवेदिनः त्यांना अंतर्गत सगळ्या गोष्टी कळतात मात्र. आणि अशा ह्या 28 प्रकारचे पशु आणि पक्षी. यामध्ये कोणकोणते आहेत? त्यामध्ये गाई, त्याचप्रमाणे म्हैस, मृग, नीलगाय, त्याचप्रमाणे उंट 2 खुरांचे, त्यानंतर घोडे, गाढवं हे 1 खुराचे. 1 खुराचे गाढव आहेत, 2 खुरांचे हे पशु आहेत, बैल वगैरे. त्यानंतर कुत्रे वगैरे, सिंह, हत्ती, माकडं या सगळ्यांचं वर्णन त्यांनी केलंय. आणि हे सगळे सृष्टी ही वैकृतिक आहे.
म्हणजे आधी प्राकृतिक झाली, प्राकृतिक नंतर वैकृतिक, वैकृतिकमध्ये झाडं पशुपक्षी यांची निर्मिती झाली. हे 8वा सर्ग झाला. आणि 9वा सर्ग, 9व्यामध्ये कोण निर्माण झालं? मानव निर्माण झाला 9व्या सर्गामध्ये. अर्वाक्रोतस्तु नवमहा अर्वाक्स्त्रोतस्तु असं म्हटलंय. अर्वाक्स्त्रोतस्तु म्हणजे शब्दाने सांगायचं झालं तो वरून खाणारे, म्हणून अर्वाक्स्त्रोतस्तु म्हणजे जे वरून खातात आपण मानव, म्हणून त्याला मानव शब्द न वापरता त्यांनी वरून खाणारे म्हटले. तेव्हा असे क्षत्तरेक विधो नृणाम, असे रजोगुणी कर्मपरायण दुःख भोगणारे असे मानव निर्माण झाले. अशा प्रकारे स्थावर पशुपक्षी आणि मनुष्य अशा 3 प्रकारच्या सृष्टी ह्या वैकृतिक आहेत. म्हणजे प्रकृतीने निर्माण केल्यानंतर त्यांच्यापासून पुढे निर्माण झालेले आहेत. याप्रमाणे देवसर्ग त्यातूनच आहे. आणि 10व्या सर्गामध्ये सनक सनंदन सनातन सनत कुमार निर्माण झाले. हे दोन्ही आहेत, देवसर्गही आहेत आणि मनुष्य सर्गही आहेत. कारण मानव म्हणून जन्माला आले परंतु देवत्व गती पावली. म्हणून ज्याप्रमाणे वैकृतिक आणि प्राकृतिक अशा दोन्ही सर्गामध्ये ते येतात. देवसर्ग अष्टविधो, देवाचे सुद्धा 8 सर्ग आहेत. कोणते ते म्हणतात? देवाचे देखील प्रकार आहेत. कोणते तर विबुध, विबुध म्हणजे देव. पितर सुद्धा देवासारखीच पूजनीय आहेत. जरी त्यांची पूजा पद्धती वेगळी असली, आपण श्राद्ध कर्म वगैरे करतो. पितरांचे सुद्धा खूप प्रकार दिलेत त्यांनी. पितरांचे सुद्धा मृत पितर आणि अमृत पितर असे प्रकार आहेत. आपण ते मागे बघितलेले. अग्निश्वात्त वगैरे नावाचे पितर वेगळे आहेत. त्याचप्रमाणे जे यमलोकापर्यंत राहणारे, जे केवळ भूत प्रेत पिशाच होऊन राहतात ते पितर वेगळे. पितरांचे एवढे प्रकार आहेत. तर हे सगळे पितर, त्यानंतर गंधर्व, अप्सरा, सिद्ध, यक्ष, रक्ष म्हणजे राक्षस, चारण, भूत, प्रेत, पिशाच, विद्याधर, किन्नर एवढे सगळे मिळून आपल्याला देवसृष्टीचे 8 प्रकार दिसतात. आपल्याला पंचमस्कंदात त्याचं वर्णन येणार आहे. आपण खूप बारकाईने जर पाहिलं तर कळतं की कोणाचे स्थान कुठे आहेत हे ठरलेलं आहे. भूत प्रेत पिशाचांचे स्थान कुठे आहेत ते म्हणतात पृथ्वीपासून आपल्याला आपण जो देव आहे आणि मग अंतरिक्ष आहे. तर देवमध्ये कोण राहतं? देव राहतात. आणि अंतरिक्षामध्ये ब्रह्मदेव वगैरे. आणि त्याच्या खाली जिथून हे पाखरं उडतात किंवा घारी उडतात त्याच्यावरती हे भूत प्रेत वगैरे राहतात. म्हणजे घारी किंवा जास्तीत जास्त विमानापर्यंत, विमान जेवढे उडतात त्याच्यावरती भूत प्रेतांचं स्थान आहे. त्याच्यावरती मग या देवतांचं स्थान आहे. गंधर्व वगैरे हे तिकडे राहतात. आणि त्याच्याही वरती इंद्रचंद्रादी राहतात, त्यावरती ब्रह्मदेव राहतात. अशा पद्धतीने आपल्याला पंचमस्कंदात खूप डिटेल वर्णन, सूक्ष्म विस्ताराने वर्णन केलेले. अशा पद्धतीने हे 10 प्रकारची सृष्टी निर्माण झाली. आता या 10 प्रकारच्या सृष्टीमध्ये मैत्रेय म्हणतात विदुरा, आता तुला ही 10 प्रकारची सृष्टी मी सांगितली. त्या 10 प्रकारच्या सृष्टीमध्ये ब्रह्मदेवानी ही निर्माण केली, म्हणजे मायेच्या साह्याने ही निर्माण केली. चर्म सद्विशेषेणो मेनो सदा परमाणु. आता यानंतर ते सांगतात पुढच्या अध्यायामध्ये की हे मैत्रेय म्हणतात चरम सद्विशेषेणा मने कोसंयुत सदा. यानंतर आता 10 प्रकारच्या सृष्टी निर्माण झाल्यानंतर ही भगवंतानी हे कसं निर्माण केलं, काळ कसा निर्माण केला, काळाचं स्वरूप काय हे या ठिकाणी सांगतात. चरम सद्विशेषेणा मने को संयुत सदा परमाणुस विज्ञेयो नृणामैक्य भ्रमो यतः. तृतीय स्कंदामध्ये पुढे याचं अधिक विस्ताराने वर्णन आहे. परंतु तरी मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आता नव्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आपल्याला प्राचीन भारतीय जे ज्ञानी मंडळी होती त्या लोकांनी वैदिक साहित्यामध्ये जे विज्ञान आलेलं आहे, जे गणित आलेलं आहे, त्याचा अभ्यासक्रम आता इथून पुढे येणार आहे. तेव्हा अशा प्रकारची सरकारची योजनाच आहे की पुराण हे केवळ आपल्याला नुसते मनोरंजनासाठी नाही, त्यामध्ये ज्ञान आहे, त्यामध्ये विज्ञान आहे, त्यामध्ये गणित आहे, त्यामध्ये शास्त्र आहे. याचा अभ्यास आपण कधी करणार मग? म्हणून आता पुन्हा नव्याने तर या दृष्टिकोनातून हे जे वर्णन केलेलं आहे ते मी या ठिकाणी थोडक्यात सांगतो की इथे परिमाणु सविज्ञेयो परमाणु,
परमाणू कशाला म्हणायचं. आता हा परमाणुवाद आता शेवटच्या 10-15 मिनिटांमध्ये या संबंधीचं विवेचन करणार आहे मी. हे थोडं कठीण आहे, वैज्ञानिक आहे, परंतु करणं आवश्यक आहे. कारण परमाणू सगळ्यात सूक्ष्म, सगळ्याचा शेवट विभागून जो शिल्लक राहतो त्याला परमाणू म्हणतात. आता हा परमाणू काय आहे, आपल्याकडे ज्या श्रेष्ठ दर्जाचे परमाणू अभ्यासक कणाद नावाचे होऊन गेले. कणाद, त्यांचं नाव कणाद नव्हतं आधी, पण ते कण वेचून खात होते. एक कण सुद्धा धान्याचा वाया घालवित नव्हते. जिथे जिथे मोठमोठे धान्याची विक्री वगैरे व्हायची अशा ठिकाणी ते बाजारात जायचे किंवा एखाद्या माल जिथे अन्न नेण्याची व्यवस्था आहे तिथं जायचे आणि पडलेलं कोणाच्याही मालकीचं नसलेलं ते वेचायचे, घरी आणायचे, त्याची भाकरी करून खायचे, त्याचं जे काही पदार्थ आहे तो करून खायचे. म्हणून त्यांचं नाव कणाद असं पडलं. ते आजारी पडले. त्यांनी सिद्धांत मांडला, काही नाही, या जगामध्ये फक्त परमाणू आहे. हा जो आहे कणाद, आपल्याकडे कणादाला सुद्धा महत्व दिलंय. जरी त्यांनी देव मानला नाही म्हणून काय झालं, त्यांनी देव मानलाच नाही. देव नावाची गोष्ट नाही म्हणाली, फक्त कण आहे. कण म्हणजे परमाणू आहे. आणि हा सूक्ष्म कण हाच या जगाच्या निर्मितीला कारण आहे. ते आजारी पडले. आजारी पडल्यानंतर लोकांनी सांगितलं, अहो देवाचं नाव घ्या, देवाचं नाव घ्या. त्यांनी शेवटपर्यंत देवाचं नाव घेतलं नाही. शेवटी मृत्यू समयी सुद्धा पिलव म्हणून ते मृत्यू पावले. पिलव म्हणजे कण. हा परमाणू, म्हणून आपल्याकडे परमाणुवाद सांगितलाय. हा परमाणू म्हणजे भौतिक विश्वाचा अंतिम घटक, ज्याचं विभाजन होत नाही, त्याला म्हणतात परमाणू. तो परमाणू आकाररहित आहे, सूक्ष्मातिसूक्ष्म आहे, फक्त अस्तित्व रूपाने. आणि हा परमाणूंच्या हालचालीवरून कालगणना होते. आण्विक काळ, जितके आण्विक अवकाश व्यापते त्यावरून मापन केलं जातं. जो काळ अव्यक्त आहे, अनुरूप आहे, व्यापतो तो महान काळ. काळ आणि अवकाश ह्या परस्परावलंबी संज्ञा आहेत. काळ आणि अवकाश ह्या परस्पराच्या वर अवलंबून असणाऱ्या संज्ञा आहेत. सूर्याच्या गतीवरून काळाची गणना केली जाते. कशी? सूर्याच्या गतीवरून काळाची गणना आपण नाही का, 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, हे सूर्याच्या गतीवरूनच कळतो. जरी सूर्य चालत नसला, न चलत आहे सूर्याचे चालणे, तरी सुद्धा पृथ्वी फिरते. पण आपण सारखं असं नाही म्हणत, पृथ्वी फिरते, पृथ्वी इकडे फिरली, पृथ्वी तिकडे फिरली, नाही म्हणत. आपण म्हणतो सूर्य कळला, सूर्य उगवला, सूर्य मावळला. जरी आपल्याला माहिती आहे की सूर्य उगवतही नाही, मावळतही नाही, तरी सुद्धा आपण व्यवहारामध्ये ही भाषा वापरतो. त्याप्रमाणे सूर्याच्या गतीवरून काळाची गणना केली जाते. एका अणुवरून जाण्यास, आता ही गणना कशी केली जाते पहा. एका अणुवरून जाण्याला सूर्याला जेवढा काळ लागतो तो काळ म्हणजे आण्विक काळ. हा काळ महान स्वरूपाचा आहे, तो ब्रह्मांडाला व्यापून उरतो. त्याची परिभ्रमण कक्षा त्यांनी सांगितली. काळ आणि अवकाश. काळ म्हणजे टाइम, अवकाश म्हणजे स्पेस. टाइम अँड स्पेस, काळ आणि अवकाश. तेव्हा हा काळ आणि अवकाश कसा आहे ते म्हणतात. 2 परमाणू म्हणजे 1 अणू, 3 अणू म्हणजे 1 त्रसरेणू, 3 त्रसरेणू उल्लंघन करायचा वेळ म्हणजे 1 त्रुटी. याप्रमाणे सूर्याची गती सांगतात. सूर्य अर्ध्या निमिषामध्ये 8008 कोस चालतो. एका निमिषात 8008 कोस चालतो. म्हणजे आता ती सूर्य अर्थात पृथ्वीची गती आहे, पण आपण ती सूर्यावर लादली. अशा सूर्याच्या गतीला परमाणू एवढं अंतर पार करायला जो वेळ लागतो त्याला परमाणू काळ म्हणतात. सूर्याला अर्ध्या निमिषात जर 8008 तो कोस चालतो, तर अशा सूर्याला परमाणू एवढं अंतर पार करायला जेवढा वेळ लागतो त्याला परमाणू असं म्हणतात. म्हणून 1 परमाणू व्यापायला जेवढा कालावधी त्याला परमाणू असं म्हणतात. मग याची परिगणना त्यांनी सांगितली. परिगणना म्हणजे गणित. 1 त्रुटी म्हणजे, आता नव्या भाषेत सांगायचं तर 13,500 सेकंद. 1 त्रुटी म्हणजे 13,500 सेकंद. 1 वेध म्हणजे 135 सेकंद. त्यानंतर त्याला 1 लव म्हणजे 45 सेकंद. 1 निमी
म्हणजे 15 सेकंद, एक क्षण म्हणजे 5 सेकंद, एक काष्ठा म्हणजे 8 सेकंद. याप्रमाणे आपल्याला एक लघु म्हणजे 2 मिनिट, एक दंड म्हणजे 30 मिनिट, एक प्रहर म्हणजे 3 तास, एक दिवस म्हणजे 12 तास, पुन्हा म्हणजे रात्र आणि दिवस मिळून मग 24 तास. त्यानंतर एक पक्ष म्हणजे 15 दिवस. ब्रह्मसंहितेमध्ये याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. आणि हे वर्णन करत असताना प्रत्येकाच्या काळाचं वर्णन त्यांनी केलं. सूर्याच्या काळाचे विभाग जर केले तर 2 अणू म्हणजे दुहेरी अणू, 3 दुहेरी अणू म्हणजे एक त्रसरेणू. एक त्रसरेणू म्हणजे खिडकीतून जे बारीक बारीक कण येतात त्याला त्रसरेणू म्हणतात. झोरकातून जे आपल्याला दिसते. 3 त्रसरेणूंच्या एकत्रित होण्याला जो काळ आहे त्याला त्रुटी असं म्हणतात. तृतीयनेहसा, तर त्रुटी शब्द वापरलाय. तर त्रुटी म्हणजे 3 त्रसरेणूंच्या एकत्रित होण्याला त्रुटी म्हणतात. तसं 100 त्रुटी म्हणजे एक वेध, 3 वेध म्हणजे एक लव, 3 लव म्हणजे एक निमिष. एका सेकंदाने त्याला किती जर आपण त्याचे विभाग केले तर त्याला एक त्रुटी असं म्हणतात. 1,1687 एवढे विभाग केले एका सेकंदाचे तर त्याला त्रुटी असं म्हणतात. तेव्हा कालगणनेसाठी सूर्य हा केंद्र धरलेला आहे. कारण शेवटी कालगणना कशाच्या आधारावर ठरवणार? जे आपल्याला दिसतं त्याच्या आधारावरच. त्यामुळं 3 निमिष म्हणजे एक क्षण. आपण म्हणतो एका क्षणात आलो, पण त्याचा 3 निमिष आहेत ते. आपण डोळ्याच्या पापणीची जी हालचाल आहे त्याला आपण निमिष म्हणतो. तेव्हा डोळ्याच्या पापणीची हालचाल ही निमिष एवढी मानली जाते. 3 निमिष म्हणजे एक क्षण, 5 क्षण म्हणजे एक काष्ठा, 15 काष्ठा म्हणजे एक लघु, हा 2 मिनिटाचा कालावधी असतो. 15 लघु म्हणजे एक नाडिका म्हणजे दंड, 2 दंड म्हणजे एक मुहूर्त. 6 पळे म्हणजे 14 अंश वजनाच्या तांब्याच्या पात्राने नाडिका पात्र बनवतात. जुन्या काळामध्ये काय होतं? घड्याळ नव्हतं. मग काय होतं? तांब्याच्या पात्राला एक छिद्र पाडायचं आणि त्यामध्ये पाणी भरून ठेवायचं. आणि म्हणजे 6 पळे म्हणजे 14 अंश वजनाच्या तांब्याच्या पात्राने नाडिका पात्र बनवतात. 4 मास भाराच्या 4 अंगुली लांबीच्या सोन्याच्या तारेने छिद्र पाडायचं, पाण्यावर ठेवायचं. ते पात्र भरून वाहिलं की म्हणायचं घटिका भरली. म्हणून त्याला घटिका. घटिका कशामुळं? ते घडा, तो घडा भरला, घटिका. म्हणून नाडिका. आणि म्हणून ते पात्र भरून राहिले म्हणजे एक तो घटिका म्हणतो आपण. आणि हीच एक दंड म्हणजे नाडिका म्हणजे घटिका. याप्रमाणे वैदिक काळामध्ये आपल्याला पदार्थ विज्ञान, रसायनशास्त्र, गणित हे प्रगत होतं असं दिसतं. आणि त्या दृष्टीने याम म्हणजे प्रहर, याला दिवस रात्र याप्रमाणे 6 आहेत. 6 दिवस आणि 6 दिवसाचे 6 रात्रीचे. 15 दिवसाचा एक पक्ष, 2 पक्षाचा एक महिना. पितृलोकासाठी 1 महिना म्हणजे 1 दिवस. जसं देवांचे आपण 1 दिवस, आपलं वर्ष म्हणजे देवाचा 1 दिवस, तसं पितरांचं आपलं 1 महिना म्हणजे त्यांचा 1 दिवस आहे. पितरांचा म्हणजे पितरांच्या ठिकाणी कालगणना वेगळी आहे. म्हणजे पितर कुठे असतील पहा. सूर्यावर अवलंबून ही कालगणना. सूर्यापासूनचं अंतर पितरांचं कुठे असेल हे आपल्याला तिथे गेल्याशिवाय कळणार नाही. तेव्हा म्हणून पितृलोकासाठी 1 महिना म्हणजे 1 दिवस. म्हणून आपण जे श्राद्ध वगैरे करतो ते 1 वर्षाला आपण श्राद्ध करतो. म्हणजे त्यांच्या बरोबर 12व्या दिवशी श्राद्ध येतं. कारण त्यांचं 1 महिना म्हणजे 1 दिवस. याप्रमाणे बरोबर 12व्या दिवशी त्यांचं श्राद्ध कर्म येतच ठरल्याप्रमाणे. म्हणजे त्यांना दर 12व्या दिवशी आपण श्राद्ध घाऊ घालतो हा त्याचा अर्थ होतो. म्हणून 2 महिने म्हणजे 1 ऋतू, 6 महिने म्हणजे 1 अयन, 2 अयन म्हणजे वर्ष. ब्रह्मसंहितेमध्ये याचं वर्णन केलेलं आहे. मग त्यामध्ये संवत्सर आहे, सौरवत्सर आहे, परिवत्सर आहे. परिवत्सर हे बृहस्पतींचं आहे, संवत्सर हे सूर्यवर्ष आहे, श्रावण हे 360 दिवसांचं आपलं श्रावण वर्ष आहे. त्यानंतर इडावत्सर आहे, चांद्र अनुवत्सर आहे, वत्सर म्हणजे नक्षत्र वर्ष आहे. याप्रमाणे युगांत समयी सनक सनंदन सनातन सनत कुमार हे काळचक्राच्या पलीकडे जातात.
त्यांना मृत्यू नाही. युगांताच्या वेळेला ते त्याच्या पलीकडे जातात. 4 युग म्हणजे 43,20,000 एवढा कालावधी आहे 4 युगांचा. सत्ययुग 4,800 देववर्षाचे, त्रेतायुग 3,600 देववर्षाचे, द्वापारयुग 2,400 देववर्षांचे आणि कलयुग 1,200 देववर्षांचे. देववर्ष माणसाच्या 360 वर्ष एवढे. म्हणून कलयुगाचा 4,32,000 एवढं काळ सांगितलाय. आणि याप्रमाणे एवढं सगळं झालं म्हणजे आपल्याला मन्वंतर हे 4 युगांना 1,000ने गुणलं म्हणजे ब्रह्मदेवाचा 1 दिवस होतो. म्हणजे 4 युग 1,000 वेळेला जेव्हा जातात, कृत त्रेता द्वापार कली एकदा गेले, कृत त्रेता द्वापार कली 2दा गेले, अशा 1000 वेळेला जेव्हा जातात तेव्हा ब्रह्मदेवाचा 1 दिवस होतो. आता ब्रह्मदेवाचे 50 वर्ष संपलेत, 51वं वर्ष लागलंय त्यांना. मनु त्याला मन्वंतर असं म्हणतात. या देववर्षानुसार ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 मनु राज्य करून जातात. एका दिवसात 14 मनु राज्य करून जातात आणि मनु सोबत सगळं असतं. सप्तर्षी असतात, देवता असतात, गण असतात. ब्रह्मदेवाची जेवढी रात्र आहे तेवढाच त्यांचा दिवस आहे. म्हणजे जेवढा दिवस तेवढीच रात्र आहे. मग तुम्ही म्हणाल हे सगळे लोक कुठे असतात त्यावेळेला? ते म्हणतात ते जनोलोकामध्ये असतात. ज्या वेळेला प्रलय होतो तेव्हा ही सगळी मंडळी जनोलोकामध्ये राहतात आणि त्यावेळेला वायू वाहतो, सागराच्या उर्मी लाटा निर्माण होतात आणि 36,000 वर्ष अग्नी धगधगतो या शेषाच्या मुखामधला. आणि या वेळेला सगळे देव प्रार्थना करतात भगवंताची आणि मग देव पुन्हा सृष्टी निर्माण करतात. मग पहिला ब्रह्मकल्प आहे. आपण बघितलं ब्रह्मदेवाची निर्मिती झाली, त्याला ब्रह्मकल्प असं म्हणतात. ब्रह्मदेवाचा जन्म म्हणून आपण पाडवा, चैत्र पाडवा आपण म्हणतो. का हो? आपल्याकडे दिवाळीला पाडवाच म्हणतात, चैत्रही पाडवाच. त्या भेद काय? त्यात भेद हा आहे की चैत्र पाडवा जो आहे तो ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली म्हणून त्याला चैत्र पाडव्याला प्रतिपदा असं आपण म्हणतो. ती ब्रह्मदेवाची जन्मतिथी आहे म्हणून सगळीकडे आपण हे गुढ्या उभारतो. तो ब्रह्मकल्प आहे. दुसरा कल्प पाद्मकल्प म्हणजे विश्वकमल जेव्हा उमललं, आपण बघितलं ना ते की वाऱ्याने थरथर कापलं हे विश्वकमल, तो जो कल्प आहे त्याला पाद्मकल्प म्हणतात. आणि आता तिसरा कल्प चालू आहे कोणता? श्वेतवाराह कल्प. की ज्या श्वेतवाराह कल्पामध्ये प्रत्यक्ष वराह परमात्म्याने पृथ्वी वरती आणली आणि आपण निर्माण झालो, तो वाराह कल्प आहे. म्हणून महाविष्णूच्या निमिषा एवढा हा सगळा काळ असतो. याप्रमाणे ते म्हणतात अशा पद्धतीने हे पंचमहाभूत मन, बुद्धी, अहंकार असं ब्रह्मांड निर्माण होतं आणि 7 आवरणांनी हे युक्त असलेलं हे आहे. हे अशा पद्धतीचं वर्णन मैत्रेयाने विदुराला केलं. सकाल परमाणुर्वै यो भुंक्ते परमाणुतम, याप्रमाणे हे या अध्यायामध्ये हे सगळं विवरण केलं. आणि मैत्रेय म्हणतात विदुरा याप्रमाणे कृतं त्रेता द्वापरंच कलशेच चतुर्युगम, याप्रमाणे 4 युग निर्माण होतात. 4 युगाच्या दृष्टिकोनातून हा काळ सतत चाललेलाच आहे. त्रैलोक्ययुग सहस्रम बहिरा ब्रह्मणो दिनम, याप्रमाणे ब्रह्मदेवाचा आता दिवस चालू आहे आणि या वेळेला महलोक त्या ब्रह्मदेवापर्यंत 1,000 चतुर्युगाची जेव्हा चौकडी पूर्ण होते त्यावेळेला ब्रह्मदेवाचा 1 दिवस होतो. आणि असं परार्ध आयुष्य, 2 परार्ध आयुष्य त्यांना आहे. पूर्वस्यादो परार्धस्य ब्राह्मो नाम महानभूत, म्हणून पहिल्यांदा ब्रह्मदेव याच्यात निर्माण झाले त्याला ब्राह्मकल्प असं म्हणतात. त्यानंतर पाद्मकल्प मग विचक्षते, त्यानंतर पाद्मकल्प, त्यानंतर सध्या कोणतं चालू आहे? अयं तु कथित कल्पो, अयम म्हणजे हा. आता कोणता कल्प चालू आहे? ते म्हणतात आता यत्राची सुकरो हरिही, आता वराह कल्प चालू आहे. या वराह कल्पामध्ये प्रत्यक्ष सुकर रूप घेऊन भगवंतांनी पृथ्वीवरती आणली. कालयम विपरार्धाख्यो निमेषोपचर्यते, 2 परार्ध आयुष्य ब्रह्मदेवाचं आहे. आणि महाविष्णूला किती वाटतं? ते म्हणतात महाविष्णूला निमेषोपचर्यते, 1 निमिष झाल्यासारखं वाटतं. 1 निमिष पापणी हल्ली फक्त झालं. ब्रह्मदेवाचं 2 परार्ध आयुष्य संपलं. आपले तर कितीतरी आयुष्य आले गेले. महाविष्णूला फक्त 1 पापणी हल्ल्यासारखी झाली.
दशोत्तराधिक यत्र प्रविष्ट परमाणुवत, याप्रमाणे हे परमाणूचं वर्णन केलं. आता सृष्टीचा विस्तार सांगतात की पहिल्यांदा सनक सनंदन सनातन सनत कुमार निर्माण झाले. किती प्रकारचे हे सृष्टी निर्माण झाली ते सांगतात. 10 प्रकारची जी सृष्टी निर्माण झाली होती त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ह्या वेगवेगळ्या सृष्टींचं विवरण त्यांनी केलेलं आहे. हे करत असताना सृष्टी वेगवेगळ्या भौतिक स्वरूपाची सृष्टी निर्माण कशी झाली आणि त्यातून मग हे सगळे देव दानव गंधर्व विद्याधर हे कसे निर्माण झाले हे ते सांगतात. वेगवेगळ्या सृष्टीची उत्पत्ती सांगताना अज्ञानाच्या वृत्ती 5 निर्माण झाल्या. तम, आपल्या स्वरूपाचा अज्ञान म्हणजे तम. मोह म्हणजे देह इंद्रिय यांना आत्मा मान्य म्हणजे मोह. महामोह, त्याचप्रमाणे तामिश्र आणि अंधतामिश्र या 5 वृत्ती निर्माण झाल्या. ह्या 5 वृत्ती निर्माण झाल्याबरोबर ब्रह्मदेव म्हणले, अरे काही उपयोग नाही याचा. देवाने मला सृष्टी निर्माण करायला सांगितली पण सगळं व्यर्थ गेलं म्हणले. का? अहो महामोहन मोहन ही काही सृष्टी आहे का? याचा काय उपयोग आहे? पुन्हा त्यांनी तपश्चर्या केली आणि मग राग आला. राग आल्याबरोबर रागातून रुद्र निर्माण झाले. रुद्र बाहेर प्रगटले. सद्यो जायत तन्मन्यो कुमारो नीललोहितः. आपण महादेवाचं वर्णन करतो ना, सद्यो जातम प्रपद्यामि सद्यो जाताय वै नमो नमः भवे भवे नाति भवे भवस्मान भवोद्भवाय नमः वामदेवाय नमो ज्येष्ठाय नमो श्रेष्ठाय नमो रुद्राय नमः कालाय नमः कलविकरणाय नमो बलविकरणाय नमो बलाय नमो बलप्रमथनाय नमः सर्वभूत दमनाय नमो मनोन्मनाय नमः. तर हे महादेवाचे रूप आहेत सगळे. तर पहिल्यांदा नील लोहित, निळा रंग प्रगट झाला. लाल आणि निळा. लोहित म्हणजे लाल, रोहित आणि नील. लाल आणि निळा अग्नि रूपामध्ये पहिल्यांदा प्रगटले महादेव. का? राग आल्याबरोबरच प्रगटले. आणि त्यातून क्रोधम दुर्विषम जातम, क्रोध निर्माण झाला. हे सगळे रुद्र मी काय करू म्हणून विचारलं. ब्रह्मदेव म्हणला, सृष्टी निर्माण करायला गेलो हे काय निर्माण झालं? ते म्हणले, तुम्ही तपश्चर्या करा. मन्यु महिरसो महांचवधृत ध्वजा उग्र रेता भव कालो वामदेवो धृत व्रता. आता जे वर्णन केलं वामदेवाय नमो ज्येष्ठाय नमो श्रेष्ठाय, ते हे सगळे आहेत. त्यांना त्यांच्या पत्नी करून दिल्या. इरावती सुधा दीक्षा रुद्राण्या रुद्रते स्त्रिया. ते म्हणे आम्हाला बायका द्या. ते म्हणले ठीक आहे, तुम्हाला बायका घेऊन जा. कोणत्या? इरावती सुधा दीक्षा रुद्राणी आणि इतर. याप्रमाणे अंबिका सर्पिरी नीव या प्रकारे त्यांना बायका करून दिल्या. कारण आपल्याकडे जेव्हा आपण तर्पण करतो रुद्राचं, त्यावेळेला त्या स्त्रियांचा सुद्धा उल्लेख आहे, त्यांच्या पत्नीचा सुद्धा उल्लेख आहे. म्हणून हे ऋतध्वज उग्ररेता भव काल वामदेव धृतव्रत हे रुद्र निर्माण झाले. आणि त्यांना धी वृत्ती उशना उमा न्यूत सर्पी इला अंबिका आणि इरावती सुधा आणि दीक्षा ह्या 11 रुद्राणी तुमच्या पत्नी होतील म्हणून सांगितलं. आणि या सगळ्या रुद्राणी त्यांच्या पत्नी झाल्या. यानंतर ते प्रजा निर्माण करायला निघून गेले. आणि मग सांगितलं तुम्ही तपश्चर्या करा. याप्रमाणे तपश्चर्या पुन्हा केली. आणि त्यातून पुन्हा मरीची, अंगिरस, पुलस्त, पुलह, क्रतू, भृगु, वसिष्ठ, दक्ष असे 10 नारदासह निर्माण झाले. हे सगळे उत्संगात नारदा उद्यज्ञे नुसतं मांडीवर हात मारला की नारद निर्माण झाले. त्याचप्रमाणे दक्ष हे अंगुष्ठातून निर्माण झाले. प्राणापासून वसिष्ठ निर्माण झाले. भृगु हे त्वचेपासून, करात क्रतु हातातून क्रतू निर्माण झाले. पुलह नाभीतून निर्माण झाले. त्याचप्रमाणे कानातून पुलस्थ निर्माण झाले. अंगिरा मुखातून निर्माण झाले. त्याचप्रमाणे अत्री हे दृष्टीतून निर्माण झाले. आणि मनापासून मरीची निर्माण झाले. छातीपासून धर्म निर्माण झाला आणि पाठीपासून अधर्म निर्माण झाला. आणि तो अधर्म हाच मृत्यूलोक भयंकर हा, तो मृत्यू रूपाने आपल्याला दिसतो. छाया कर्दमो यज्ञे, त्यांच्या छायेपासून कर्दम ऋषी निर्माण झाले. आणि देवहूत्या पती प्रभू, त्यांची पुढे देवहूती पत्नी झाली. मना त्याप्रमाणे अशा पद्धतीने वाचम दुहितरम तन्वी, त्यांच्या वाणीपासून त्यांची मुलगी निर्माण झाली सरस्वती. आणि तिला पाहिल्याबरोबर यांना तिची इच्छा झाली.
आपल्या मुलीकडे बघूनच त्यांना कामेच्छा झाली, ते तिच्या मागं लागले. तेवढ्यात सगळे सनक सनंदनादी हसले. म्हणले, अहो ब्रह्मदेवा, असं काय करता तुम्ही? प्रजापती आहात आणि तुम्ही स्वतः अशा पद्धतीचा अधर्म करता. तत्याज ब्रीडितस्तदा, हे पाहिल्याबरोबर त्यांनाच लाज वाटली आणि त्यांनी तो देह टाकून दिला. आणि पुन्हा तिथून पुढे त्यांनी पुन्हा दुसरा देह धारण केला. त्यातून सगळे वेद निर्माण झाले. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद निर्माण झाले. त्यानंतर संन्यास प्रकार निर्माण झाले. शब्द ब्रह्म हा जो पहिला ब्रह्मदेव आहे तो शब्द ब्रह्म असं आपण म्हणतो. त्यानंतर जे संन्यासाचे प्रकार आहेत, वैखानस, बालखिल्य, फेनक आणि कुटीचक, हे 4 संन्यास प्रकार. अन्वीक्षिकी ही विद्या, दंड, नीती ही विद्या निर्माण झाली. वेगवेगळे स्वर निर्माण झाले. आणि अशा पद्धतीने ब्रह्मदेवापासून ही सगळी उत्पत्ती झाली. आता ब्रह्मदेवापासून वराहाची कथा पुढे ते कसे सांगतील आणि त्याचबरोबर स्वयंभू मनू आणि शतरूपा यांची निर्मिती त्यांच्या शरीरातून कशी होईल या संबंधीचे विवरण उद्याच्या चिंतनात करण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल. सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः. हरे हरे कृष्ण कृष्ण